हाय फ्रेंड्स, वेलकम टू सांस किचन. फ्रेंड्स, प्रवासामध्ये ना आपण आहे ना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक महत्त्वाचा पदार्थ आपण जो कॅरी करतो तो आहे चिवडा. तर आज आपण चिवड्याचाच प्रकार करणार आहे, पण गॅस पुढे जास्त वेळ न घालवता फक्त 5 मिनिटात होणारा असा झटपट विदर्भ पद्धतीचा कच्चा चिवडा हा आपण आज करणार आहोत, जो जवळजवळ एक 12 ते 15 दिवस छान आरामात टिकतो. 3, 2, 1. कच्चा चिवड्यासाठी ना आपल्याला 2 बाउल पातळ पोहे, 2 बाउल भेळेचे चुरमुरे. आता हे सगळं ना थोडंसं हाताला गरम लागेपर्यंत आहे ना आपण परतून घेणार आहे. ॲक्च्युली कच्च्या चिवड्यासाठी ना हे न भाजताच आपण आहे ना बाकीची प्रोसेस करतो, पण आपण हे स्पेशली प्रवासासाठी करतो आहे. त्याचा मॉइश्चर आपल्याला नको आहे आणि कुरकुरीतपणा चांगला एक 10 ते 15 दिवस छान टिकावा ना, म्हणून आपण ही प्रोसेस करतो आहे. 2 मिनटं आपण छान आहे ना परतून घेतलेलं आहे आणि हाताला गरम लागतं आहे. आता आपण काय करूयात, गॅस बंद करू आणि हे दोन्ही जे आहेत ते आपण गार करून घेऊया. इथे मी ना तेल ठेवलेलं आहे. आपण अर्धी वाटी इकडे ना बॉबी घेतलेली आहे, ती आपण आता तळून घेऊया. तर आपण बॉबी तळूया. आपण सगळी बॉबी अशीच तळून घेऊया. आपण सगळी आहे ना बॉबी तळून घेतलेली आहे, ही पण गार करून घेऊया. आता ना चुरमुरे आणि पोहेत ना पूर्ण गार झालेले आहेत आणि बॉबीसुद्धा गार झाली. त्यामुळे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी बॉबी तुम्ही छानपैकी ना बारीक अशी हे करायची, त्याची पावडर नाही करायची, असे तुकडे करायचे. बॉबीचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यात ना थोडेसे फुटाणे टाकायचे. शेंगदाणे थोडे आपण सालासकटच टाकलेले आहेत. हे शेंगदाणे ना भाजलेले आहेत, सो सालासकटच टाकले, खमंग लागतात ना म्हणून. कच्चं तेल अराउंड एक 2 ते 3 चमचे. अर्धा चमचा कच्ची हळद पावडर, आपली रेग्युलर जी असते ना फोडणीच्या डब्यातली ती. कांदा लसूण मसाला तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे ना त्या पद्धतीने. आता आपण हे मिक्स करून घेऊया. थोडीशी लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ. चुरमुऱ्यामध्ये आणि बॉबीमध्ये थोडं मीठ असतं, त्यामुळे थोडं कमी घालायचं. आता ना हे सगळं छान मिक्स करून घेऊया. सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि झणझणीत असा आहे ना आपला जो कच्चा चिवडा आहे तो तयार झालेला आहे. फ्रेंड्स, प्रवासासाठी खास असा विदर्भ पद्धतीचा झणझणीत कच्चा चिवडा तयार झालेला आहे आणि तो आपण इथे आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. हा जो कच्चा चिवडा आहे हा जवळजवळ एक 10 ते 12 दिवस छान टिकतो, कारण याच्यात आपण आहे ना कांदा वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे. आता आपण एका बाउलमध्ये थोडासा कच्चा चिवडा घेतलेला आहे. आपण आहे ना छानपैकी आहे ना त्यात कांदा आणि कैरी घालून तयार करून घेऊया. बारीक चिरलेली कैरी, परत थोडासा कांदा लसूण मसाला. आता आपण आहे ना छान हे मिक्स करून घेऊया. कांदा कैरी घालून झालेला कच्चा चिवडा मिक्स करून घेतला आणि आपण आहे ना इकडे एका सर्विंग बाउलमध्ये काढलाय. तर फायनली आहे ना त्याच्यावर थोडा बारीक चिरलेला कांदा आणि कैरीचे आपण आहे ना इकडे उभे काप करून घेतले, कैरी स्टिक अशी. आणि अशा पद्धतीने मस्त आपला आहे ना कच्चा चिवडा तयार आहे. तर मंडळी, तुम्ही बघितलंच असेल किती कमी वेळात आपण आहे ना फक्त कमीत कमी साहित्यांमध्ये चविष्ट आणि झणझणीत विदर्भ पद्धतीचा चिवडा केला. मंडळी, आता हा जो चिवडा आहे ना, तर आपण आहे ना पहिला प्रकार दाखवलेला आहे प्लेन जो चिवडा आहे तो, आणि दुसरा अजून एक आहे ना त्याच्यानंतर आहे ना दाखवलेला आहे कांदा कैरी वगैरे टाकून. तर तुम्हाला शक्य असेल, जिथे तुम्ही प्रवासाला जात असाल, शक्य असेल तुम्ही कांदा वगैरे कॅरी करू शकता. पटकीने आहे ना कांदा त्यात मिक्स केला की झालं. नाही तर तसा सुद्धा अप्रतिम लागतो बरं का. नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.